अहिल्यानगर शहरातील ऐतिहासिक भुईकोट किल्ला परिसरातील पवित्र बेलेश्वर महादेव मंदिरात महादेवाच्या पिंडीची विटंबना झाल्याचा आरोप समोर आल्यानंतर शहरात संतापाची लाट उसळली आहे। या घटनेची माहिती मिळताच हिंदुत्ववादी संघटनाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने मंदिरात दाखल झाले। महादेवाच्या पिंडीची विटंबना करून हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप करत संबंधित दोषींना तात्काळ अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे। या घटनेचा निषेध करत हिंदुत्ववादी संघटनांनी प्रशासनाला निवेदन देण्याचा इशाराही दिला आहे। दरम्यान या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी मंदिर परिसराची पाहणी केली असून नेमके काय घडले याचा तपास सुरू केला आहे। परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात येत असून या प्रकरणामागील संबंधिताचा शोध घेण्याचा काम सुरू आहे। या घटनेमुळे भाविकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून धार्मिक स्थळांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। बेलेश्वर मंदिरातील या कथित विटंबना प्रकरणाचा तपास सध्या सुरू असून पोलिसांच्या तपासानंतरच घटनेचे नेमके स्वरूप स्पष्ट होणार आहे। प्रतिनिधी मोहसिन शेख, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर। ची तयारी करत होतो, मला एक अभिषेक होता त्यासाठी मी आलो होतो। मी अभिषेकाची तयारी करत असताना मी तयारी करता करता ती व्यक्ती आली आणि येऊन पुढे आली। मी त्या व्यक्तीला पाहिलं की कोणतरी आलंय, पण मी बघितलं नव्हतं की त्याच्या पायामध्ये बुटा आहेत। ती व्यक्ती आली, मी माझी तयारी करत होतो, ती व्यक्ती येऊन महादेवाच्या पिंडीवर जाऊन उभा राहिली बुटा घालून। मग त्याने बुटा घालून उभा राहिला हे मी ज्यावेळेस पाहिलं, मग त्याला धरून मी बाहेर आणलं आणि मग बाकीच्या लोकांनी त्याला धरलंय, फक्त बाकी काही हाणामारी वगैरे काही झालेली नाही।